2 वाटी नाचणीच्या पिठाला आपण व्यवस्थित अर्धा वाटी तुपामध्ये असं स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे एकदम मस्त. त्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला अर्धा वाटी सफेद तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपण त्याच ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा वाटी नारळाचा खीस आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणा आणि काजू बदामची पेस्ट. शेंगदाणे मी भाजून त्याची पेस्ट बनवलेली आहे. पेस्ट म्हणजे एकदम थोडासा हलकं पावडर बनवलेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण एक कढईमध्ये 2 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि गुळामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती सगळा गूळ व्यवस्थित पागळून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा इलायची पावडर. त्यानंतर याला व्यवस्थित चेक करायचं आहे. आपल्याला 1 तार 2 तारवाली चाचणी नाही बनवायची आहे, फक्त चिकट अशी चाचणी बनवून घ्यायची आहे. तर चाचणी आपली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. चेक करून घेऊयात. एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. तर आपण जे मिश्रण पहिल्यांदा मिक्स करून ठेवलं होतं ते मिश्रण घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, आता हे गुळाचा जो आपण पाक बनवून ठेवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम असतानाच याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याचे लहान लहान आकाराचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. जेवढ्या आकाराचे आपल्याला बनवायचे आहेत, मोठे लहान, अशा प्रकारे आपण एकदम इन्स्टंट नाचणीचे लाडू बनवू शकतो. तर चला, एकदम पौष्टिक आणि आरोग्यदायी असे नाचणीचे लाडू तयार आहेत.